नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं घडतं की आपण खूप प्रामाणिकपणे राहतो, मेहनत करतो, कोणाचंही वाईट करत नाही, पण तरीही अचानक संकटं आपल्यावर कोसळतात. घरात पैसा येतो, कुठं गायब होतो हे समजत नाही. लोक विनाकारण आपल्यावर संशय घेऊ लागतात, इमेज खराब होते. घरातली माणसं अचानक व्यसनाच्या आहारी जातात. शेअर मार्केट कोसळतं, चालू असलेला बिझनेस देखील ठप्प होतो. जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीत कोणासोबत असं घडत असेल तर त्यामागे नवग्रहांमधील सर्वात रहस्यमय आणि धोकादायक मानला गेलेला ग्रह म्हणजे राहू. राहूचा हा परिणाम असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये राहू ग्रहाचा संपूर्ण खेळ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. राहू नक्की काय आहे, तो कसा निर्माण झाला, राहू दोष म्हणजे काय असतं, त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर किंवा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही महागड्या पूजेशिवाय घरातल्या घरात कोणते सोपे उपाय करून आपण राहू दोष शांत करू शकतो, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी माहितीशीर आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे. थोडा मोठा व्हिडिओ होणार आहे, पण विश्वास ठेवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील राहूबद्दलची सर्व भीती निघून जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या समस्यांची उत्तरं मिळणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा राहुग्रह नक्की आहे तरी काय. आपल्या खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात राहूला इतर ग्रहांसारखं भौतिक शरीर नाही. म्हणजेच जशी पृथ्वी, सूर्य किंवा मंगळ ग्रह असतील किंवा हे जे आपण पाहतो डोळ्यांनी दिसतात, तसा राहू दिसत नाही. म्हणून याला छायाग्रह किंवा शॅडो प्लॅनेट असं म्हटलं जातं. म्हणून किंवा शरीर नसूनही याचा प्रभाव इतका तीव्र असतो की तो सरळ माणसाच्या बुद्धीवर आणि विचारांवर ताबा मिळवतो. राहूबद्दल आपल्या पुराणात एक अतिशय रंजक कथा आहे. जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यामधून अमृत निघालं, तेव्हा स्वरभानू नावाच्या एका राक्षसाने देवाचे रूप घेतलं आणि तो देवांच्या पंक्तीत जाऊन अमृत प्यायला बसला. पण सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी त्याला ओळखलं आणि भगवान विष्णूंना सांगितलं. भगवान विष्णूंनी क्रोधामध्ये येऊन आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा गळा कापला. पण तोपर्यंत अमृताचे काही थेंब त्याच्या गळ्यातून खाली उतरले होते. त्यामुळे काय झालं तर तो अमर झाला. त्या राक्षसाचे जे डोके कापले गेले त्याला राहू नाव देण्यात आलं आणि खालचा भाग जो धडाचा भाग असतो त्याला केतू नाव देण्यात आलं. आता विचार करा, राहूकडे फक्त डोके आहे, म्हणजे फक्त त्याच्याकडे मेंदू आहे, बुद्धी आहे, धड नाही. धड किंवा खालचा जो शरीराचा भाग असतो, पोट म्हणा, पूर्ण खालचं शरीर, ते नाही. याचा अर्थ असा की राहूकडे फक्त बुद्धी आहे, विचार आहेत, पण त्याला तृप्ती नाही. त्याला कितीही मिळालं तरी त्याचं पोट भरत नाही. म्हणूनच राहू हा माणसाच्या मनात अतिहाव, अतिभ्रम आणि असमाधान निर्माण करतो. आता आपण पाहूया की राहू दोष म्हणजे नक्की काय असतं आणि तो आपल्या स्वतःच्या चुकांमुळे कसा वाढतो. कुंडलीमध्ये राहू चुकीच्या घरात बसला की दोष निर्माण होतोच, पण त्यापेक्षाही मोठा दोष आपल्या घरातल्या वास्तूमुळे आणि आपल्या सवयींमुळे निर्माण होतो. राहू थेट संबंध अस्वच्छता, अंधार आणि कचरा यांच्याशी असतो. आपल्या घरामध्ये अशा काही जागा असतात जिथे राहूचा वास असतो, जसे की घराचे बाथरूम असेल, टॉयलेट असेल. बाथरूममध्ये जर सतत पाणी साठून राहत असेल, नळ गळत असेल किंवा बाथरूममध्ये अस्वच्छता असेल तर तिथे राहू दोष हा भयंकर प्रमाणात निर्माण होतो. दुसरी गोष्ट किंवा दुसरी जागा म्हणजे आपल्या घरातील स्टोअर रूम असेल किंवा छतावरचा कोपरा असेल, जिथं आपण जुनं, तुटलेलं, निकामी झालेलं सामान टाकत असतो. जसं की बंद पडलेल्या TV असतात, जुने मोबाईल्स, गंजलेले लोखंड, न लागणाऱ्या वस्तू, फाटलेल्या चपला, बूट, अशा वेगवेगळ्या भंगारमधल्या वस्तू आपण साठवून ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये साठलेलं कोणतंही भंगार सामान म्हणजे राहूला थेट घरात आमंत्रण देण्यासारखं आहे.
याशिवाय आपल्या काही सवयीसुद्धा राहू ग्रहाला दूषित करतात. त्यामध्ये जे लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत जागतात किंवा बेडवर बसून जेवण करतात आणि सकाळी खूप उशिरा उठतात, त्यांच्या घरात सकाळी सूर्यप्रकाश येत नाही किंवा पूर्व दिशा बंदिस्त असते, किंवा जे लोक सतत खोटं बोलून इतरांना फसवतात, त्यांचा राहू इतका खराब होतो की त्यांना स्वतःचे आयुष्यच एक अंधार कोठडी वाटू लागतं. स्वतःचा नाश ते कसा करून घेतात हे त्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. मग जेव्हा हा राहू दोष वाढतो तेव्हा माणसाच्या जीवनात नक्की काय परिणाम पाहायला मिळतात हे आपण पाहूयात. हे आपण अगदी सोप्या 5 लक्षणावरून मी तुम्हाला सांगणार आहे. ही 5 लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की आपल्या जीवनामध्ये राहू दोष आहे आणि राहू ग्रह कसा कोप पावलेला आहे. पहिलं लक्षण म्हणजे अचानक होणाऱ्या घटना. राहू कधीही सांगून येत नाही. तुमचं सगळं काही छान चाललेलं असतं, अगदी कोर्टाची केससुद्धा तुम्ही जिंकणार असाल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार असेल, अचानक शेवटच्या दिवशी असं काही घडतं की संपूर्ण बाजी पालटते. अचानक होणारे अपघात, अचानक येणारे मोठे पैशाचे नुकसान हे राहूचे मुख्य लक्षण असते. दुसरे लक्षण म्हणजे मानसिक भ्रम आणि संशय. ज्या माणसाचा राहू खराब असतो त्याला प्रत्येक माणसावर संशय येऊ लागतो. त्याला वाटतं की अख्खं जग माझ्या विरोधात आहे, प्रत्येकजण मला फसवतोय. त्याची रात्रीची झोप उडते, डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात आणि कधीकधी विनाकारण भीती, डिप्रेशन जाणवू लागतं. तिसरं लक्षण म्हणजे आपत्कालीन किंवा कधीही अचानक येणारं आजारपण, ज्याला आपण अनाकलनीय म्हणजे आपल्या लक्षात न येणाऱ्या गोष्टी अचानक घडून जातात, असे आजारपण. घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, तुम्ही डॉक्टरकडे जाता, हजारो रुपये खर्च करता, टेस्ट करता, पण रिपोर्टमध्ये काहीच येत नाही. डॉक्टर सतत म्हणतात की सगळं काही ठीक आहे, पण तब्येतीमध्ये किंवा पेशंटच्या मनस्थितीमध्ये काही सुधारणा जाणवत नाही. याला ज्योतिषशास्त्रात राहूचे आजारपण म्हणतात, ज्याचा शोध वैद्यकीय शास्त्रालाही लवकर लागत नाही. त्यानंतर चौथे लक्षण म्हणजे व्यसन आणि चुकीचे निर्णय. राहू माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. सर्वात प्रथम राहू काय करतो, त्या व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट करतो. चांगला शिकलेला कितीही समजूतदार माणूस असेना, अचानक जुगार, लॉटरी, शेअर मार्केटमधील चुकीची गुंतवणूक किंवा दारू, सिगरेट यासारख्या भयंकर व्यसनांच्या आहारी जातो. त्याला समजत नाही किंवा त्याला समजत असतं की आपण चुकीचं करतोय, पण राहूचा भ्रम त्याला त्यातून बाहेर पडू देत नाही. त्यानंतर 5वं लक्षण काय असतं, नात्यांमध्ये विनाकारण वाद होतात. घरात शिल्लक कारणावरून नवरा बायकोमधील वाद असतील, मुलांमधील असतील किंवा घरातील व्यक्तींमधील छोटी भांडणं छोट्या गोष्टी मोठ्या भांडणांचं रूप घेतात. घरात हसत खेळत वातावरण एका रात्रीत तणावपूर्ण होऊन जातं. तर मित्रांनो, आता या होत्या काही लक्षणं. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग, जर यातील काही लक्षणं तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर घाबरून जाण्याची किंवा 1000 रुपये खर्च करून मोठे विधी करण्याची अजिबात गरज नाही. मी तुम्हाला असे काही सोपे, घरगुती आणि शास्त्रात सांगितलेले अचूक प्रभावी उपाय सांगणार आहे, जे नियमित केले तर राहू ग्रह शांत होतात आणि त्यांची पीडा देण्याऐवजी शुभ फळ ते देऊ लागतात. आपण लक्षणं पाहिली, आता त्याच्यावरचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय म्हणजे वास्तू सुधारणा. आपण ज्या घरामध्ये राहतो त्यामध्ये काही सुधारणा करून आपण राहूची जी फळ देण्याची जी हे आहे, अशुभ फळ आपल्याला जे मिळतं त्याच्याऐवजी आपण राहूकडून शुभ फळ मिळवू शकतो. पहिला उपाय त्यातला सर्वात आधी राहूच्या यंत्राची स्थापना. आधी तुमच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेट नेहमी स्वच्छ ठेवायचं, सुगंधी ठेवायचं, शक्यतो कोरडं ठेवायचं. बाथरूमचा दरवाजा विनाकारण उघडा ठेवायचा नाही, तो नेहमी बंद करून ठेवायचा. शनिवारी किंवा बुधवारी बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीत थोडं खडं मीठ म्हणजे मोठं मीठ भरून ठेवायचं आणि
दर 15 दिवसांनी ते बदलत राहायचं किंवा आदल्या रात्री भरून ठेवायचं आणि सकाळी ते फ्लश करून टाकायचं. मीठ हे नकारात्मक ऊर्जा आणि राहूचा प्रभाव शोषून घेतं. तसेच घरातलं सगळं भंगार, बंद पडलेली घड्याळं, जुन्या चपल्या ह्या काय करायच्या, घराच्या बाहेर काढून टाकायच्या. शनिवार किंवा बुधवारी हे काम करायचं. यासोबतच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची दूर करण्यासाठी आणि राहूचे शुभ फळ मिळवण्यासाठी घरात नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये विधीपूर्वक राहूच्या यंत्राची स्थापना करायची. या यंत्रासमोर रोज धूप दीपक लावल्याने काय होतं, घरातील राहू दोष अतिशय वेगाने शांत होतो. आता राहू यंत्र कसं मिळवायचं किंवा विधिवत पूजा कशी करायची, विधिवत राहू यंत्राची स्थापना कशी करायची यावर मी तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येईल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे हनुमानजींची साधना करायची आणि राहू मंत्र जाप करायचा. राहुग्रह हा महाबली हनुमानजींच्या नावाने थरथर कापतो. ज्या घरात रोज संध्याकाळी किंवा सकाळी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण याचा पाठ केला जातो तिथे राहू आपला वाईट प्रभाव कधीच दाखवू शकत नाही. तुम्हाला स्क्रीनवर राहू बीजमंत्र दिसतोय, त्या मंत्राचा पाठ करायचा आहे. जर शक्य असेल तर दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या चरणामध्ये सिंदूर आपल्या कपाळावर लावायचा आहे. म्हणजे मंदिरामधील जो सिंदूर असतो तो आपल्या कपाळावर लावायचा आहे. या सोबतीला राहून राहूला शांत करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. ते म्हणजे मंत्र शक्ती. दररोज संध्याकाळी किंवा शनिवारी रात्रीच्या वेळी राहूचा बीजमंत्र म्हणजे ओम राहवे नमः या बीजमंत्राचा 108 वेळा मंत्रजप करायचा आहे. मंत्रजप केल्याने तुमच्या मनातील विनाकारणचा निर्माण होणारा भ्रम असेल, भीती असेल ही दूर होते आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे निसर्ग, प्राण्यांची सेवा आणि दानधर्म. राहूला शांत करण्याचा सर्वात साधा सोपा उपाय म्हणजे पुण्यवान मार्ग म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करायची आहे, गरजूंना दान करायचं आहे. दररोज किंवा दर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेलाने माखलेली पोळी किंवा बिस्किट खायला द्यायचं आहे. बघा, अगदी साधा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय मानला गेलेला आहे. त्यानंतर पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य एकत्र करून खायला घालायचं आहे. दर शनिवारी एखाद्या गरजूंना किंवा अपंग व्यक्तींना काळे तीळ, काळे कपडे, घोंगडी किंवा छत्री अशा गोष्टी, अन्नदान असेल या गोष्टी दान करायच्या आहेत. त्यानंतर प्राण्यांचे आशीर्वाद आणि गरिबांची सेवा राहूला किंवा राहूच्या दोषाला थेट अमृतामध्ये बदलतात. कोणालाही कधीही फसवू नका आणि कर्माची शुद्धता ठेवा. तुमचं कर्म जितकं शुद्ध असेल तितका राहू तुम्हाला प्रगती देतो. चौथा उपाय म्हणजे उपवास, पूजा आणि स्वतःच्या सवयींमध्ये बदल. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये राहू खूपच त्रास देत असेल तर तुम्ही शनिवारी राहू ग्रहाचा उपवास किंवा व्रत करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान शंकराची आणि हनुमानजींची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर काळे तीळ मिश्रित जल किंवा धोत्र्याचे फूल अर्पण करायचे आहे, कारण भगवान शिव हे राहूंचे अधिपती मानले जातात. उपवासाच्या दिवशी पूर्णपणे सात्विक राहायचे आहे, खोटं बोलणं टाळायचं आहे. यासोबतच रात्री उशिरापर्यंत जागणं पूर्णपणे बंद करायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री 11 ते पहाटे 3 ही वेळ राहूची मानली जाते. या वेळेत जर तुम्ही जागे राहून नकारात्मक विचार करत असाल किंवा डोळ्यासमोर काही नकारात्मक गोष्टी येत असतील तर राहू अधिक बलवान होतो, जागृत होतो. त्यामुळे तो फळ द्यायला, जशा तुम्ही गोष्टी कराल तसे फळ द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. तसेच रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कपाळावर किंवा नाभीवर चंदनाचा टिळा लावायचा आहे. चंदनाचा थंडावा राहूच्या उष्णतेला आणि भ्रमाला शांत करतो. तर मित्रांनो, राहू हा वाईट ग्रह नाही, तो फक्त तुमच्या कर्माचा, तुमच्या भक्तीचा आणि तुमच्या घरातील ऊर्जेचा आरसा आहे. जर तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवले, मंत्रजाप ठेवला, पूजा, उपवास, विधी, दान या गोष्टी केल्या, श्रद्धेने
तुम्ही या गोष्टी करत असाल तर हाच राहू ग्रह तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतकी प्रगती देईल की तुम्ही विचारही करत नसाल. तुम्हाला ही सविस्तर माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कुटुंबामध्ये किंवा मित्रांमध्ये कोणी अशा त्रासातून जात असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल, माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल माहितीसाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.